नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत कुलकर्णी तुमचं स्वागत करतो श्री क्रिप्टोमध्ये. आजची तारीख आहे 18 सप्टेंबर 2021. संध्याकाळचे 7:15 झालेले आहेत. चला आजच्या एपिसोडला आपण सुरुवात करूया. रोजप्रमाणे आपण आता आलेलो आहोत coinmarketcap.com वरती. चेक करूया काय कंडिशन आहे मार्केटची. टोटल क्रिप्टो करन्सीज आता आहेत 11,954. सो फक्त 46 क्रिप्टो करन्सी आणखीन जर लिस्ट झाल्या आता येत्या काही दिवसांमध्ये तर 12,000चा मॅजिकल आकडा पार होईल क्रिप्टो करन्सीजचा. एक्सचेंजेस आहेत आता 411. टोटल मार्केट कॅप आहे $2.164 ट्रिलियन. 24 तासांचा ट्रेडिंग व्हॉल्यूम आता $100 बिलियन थोडासा खाली गेलेला आहे. $92.782 बिलियन आहे. बिटकॉइनचा डॉमिनन्स बारीक वाढलेला आहे, थोडासा 42.1% आलाय. इथिरियमचा डॉमिनन्स 19% आहे. आपण टोटल मार्केट कॅप चेक करूया. $2.16 ट्रिलियन आहे आता आणि 2.18% ओव्हरऑल मार्केट वर आलेला आहे. आपण चेक करू सगळ्यात जास्त ट्रेंडिंग आता काय चालू आहे तर शिबा इनू जो आहे तो ट्रेंडिंग आहे. 7.5% घसरण झाली आहे 24 तासांमध्ये ऑलमोस्ट. गाला आहे नंतर दुसऱ्या नंबरला ट्रेंडिंग मध्ये 35% ग्रोथ झालेली आहे. आणि स्मूथ लव पोशन काल पण होता आणि आज सुद्धा लिस्टमध्ये आहे. 0.29% ग्रोथ झालेली आहे. हायेस्ट गेनर्स जे आहेत त्याच्यामध्ये ग्रीन एक्स नावाचा एक टोकन आहे किंवा कॉइन आहे जो जवळजवळ 700% ग्रोथ दिली आहे कालपासून. ग्रॅव्ही टोकनने काल दिली होती 6,000% आय थिंक ग्रोथ, ती आता 550% आसपास 550% आसपास आणलेली आहे. आणि बायकॉनॉमी एक्सचेंज टोकन BIT त्याने 400% ग्रोथ दिली आहे 24 तासांमध्ये. आणि जर तुम्ही रिसेंटली ऍडेड बघितलेत तर आता लेटेस्ट 3 जे ऍड झालेले आहेत त्यातला एक आहे लकी वन टोकन. $0.00005953 एक आहे. एक्स हंटर नावाचा एक आहे आणखीन, त्याच्यामध्ये तर 1 2 3 4 5 6 7 8 शून्यांच्या नंतर 4071 या डॉलरच्या अमाऊंटला मिळतो आहे एक. क्रिप्टो आयलँड नावाचं CISLA नावाचं टोकन आहे, ते पण 4 शून्य म्हणजे $0.00002587 एक या प्राइसला आहे. तर हे तिन्ही टोकन कमी प्राइस मध्ये मिळणारे आहेत. तुम्ही हवं तर प्रोजेक्टचा अभ्यास करू शकता. लेटेस्ट लिस्टिंग आहेत, त्याचा अर्थ ऍटलिस्ट 1-2 एक्सचेंजेस वरती तरी ऍटलिस्ट असतील 411 पैकी. त्याशिवाय coinmarketcap.com ला लिस्टिंग होत नाही. तुम्ही नक्की चेक करा. जर तुम्हाला इंटरेस्टिंग प्रोजेक्ट वाटले तर नक्की अभ्यास करा. आपण टॉप 10 बघूया. पहिल्या नंबरला ऑफकोर्स रोज प्रमाणे बिटकॉइन आहे $48,367. 2% ग्रोथ दिली आहे कालपासून, 6.25% ग्रोथ दिली आहे 7 दिवसांमध्ये. इथिरियम सेकंड रँकला $3472 मिळतोय आता. 0.19% ग्रोथ दिली आहे 24 तासांमध्ये आणि जवळजवळ 5% ग्रोथ दिली आहे 7 दिवसांमध्ये. कार्डेनो आता तिसऱ्या नंबरला आहे. $2.39 मिळतोय. 1.10% वाढलाय 24 तासांमध्ये आणि 11.25% कमी झालाय 7 दिवसांमध्ये. चौथ्या नंबरला BNB आहे म्हणजे बायनान्स कॉइन. $414.90 आता मिळतोय. 1% ग्रोथ दिली आहे 24 तासांमध्ये आणि 1.25% ग्रोथ दिली आहे 7 दिवसांमध्ये. पाचव्या नंबरला टेदर आहे. $0.9996 आता मिळतोय म्हणजे ऑलमोस्ट $1 आहे, पण $1च्या बारीक खाली गेला आहे. याचाच अर्थ लोक टेदर मधून एक्झिट करून बिटकॉइन मध्ये किंवा दुसऱ्या करन्सीज मध्ये एंट्री करतायत, त्यामुळे हा $1च्या खाली गेलेला आहे. रिपल आता 6व्या नंबरला आहे. $1.08 मिळतोय. 1.5% ग्रोथ दिली आहे 24 तासांमध्ये आणि 1% लॉस आहे 7 दिवसांच्या मानाने. सोलाना आता 7व्या नंबरला आहे. $161.36 आता मिळतोय. 15.16% ग्रोथ दिली आहे कालपासून आणि 13.17% लॉस आहे 7 दिवसांच्या मानाने. 8व्या नंबरला पोल्का डॉट आहे. $35.35 4.35% ग्रोथ दिलेली आहे 24 तासांमध्ये आणि 16.10% ग्रोथ दिली आहे 7 दिवसांमध्ये. डोज कॉइन 9व्या नंबरला आहे. $24.18 मिळतोय किंवा $0.2418. 0.19% लॉस आहे 24 तासांच्या मानाने आणि 1.06% लॉस आहे 7 दिवसांच्या मानाने. USDC जो की एक सर्कल कंपनीचा स्टेबल कॉइन आहे 10व्या नंबरला आहे. $0.9994 आता मिळतोय म्हणजेच $1 म्हणू शकतो, पण थोडीशी जे कमी झालेली आहे प्राइस. त्याचा अर्थ की लोक आता स्टेबल कॉइन्स विकून क्रिप्टो करन्सीज मध्ये एंट्री मारतात किंवा स्टेबल कॉइन यूज करून बिटकॉइन विकत घेताय आणि ते इथे प्राइस मध्ये क्लिअरली कळतंय. आपले टॉप 10 बघून झालेले आहेत. आपण वळू शकतो क्रिप्टो करन्सी जगतातल्या घडामोडी बघण्यासाठी. पहिली बातमी आहे. एल सॅल्वाडोर रँक्स 3rd इन ग्लोबल बिटकॉइन ATM इन्स्टॉलेशन्स, डेटा फाइंड्स. तर एल सॅल्वाडोर मध्ये आत्ताच 205 की 210 ATMचं इन्स्टॉलेशन झालेलं आहे एका महिन्यामध्ये. त्यामुळे जगामध्ये पहिल्या नंबरला आय थिंक US आहे, त्यानंतर कॅनडा आहे आणि त्यानंतर आता डायरेक्टली नंबर लागतो आहे एल सॅल्वाडोरचा.
आधी हा तिसरा स्पॉट इंग्लंडचा होता, पण इंग्लंड आता चौथ्या नंबरला गेलेला आहे. एल सॅल्व्हाडोर तिसऱ्या नंबरवरती पोहोचलेला आहे आणि याच स्पीडने जर ग्रोथ झाली तर एक दिवशी एल सॅल्व्हाडोर पहिल्या दुसऱ्या नंबरवरती पोहोचायलाही कमी करणार नाही. आणि त्यानंतर जी खरी ग्रोथ सुरू होईल ती बघण्यासारखी असेल. ऑल द बेस्ट टू एल सॅल्व्हाडोर आणि एल सॅल्व्हाडोरियन्ससाठी सुद्धा ऑल द बेस्ट. चांगल्या प्रकारे अडॉप्शन होऊ द्या. पुढची बातमी बघूया. इव्हॉल्व ऑर डाय, हाऊ स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट्स आर शिफ्टिंग द क्रिप्टो सेक्टर्स बॅलन्स ऑफ पॉवर. आता याच्यामध्ये यांनी म्हटलंय स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट्स, पण माझं खरं म्हणणं असं आहे की स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट्स बेसिस होऊ शकत नाही कुठल्या करन्सीचं व्हॅल्युएशनसाठी. शेवटी प्रूफ ऑफ वर्क हे सुद्धा काहीतरी महत्वाचं आहे. आजपर्यंत जर जी काही सिक्युरिटी दिली आहे ती स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट्सने दिलेली नसून प्रूफ ऑफ वर्कने दिलेली आहे. आणि आता प्रूफ ऑफ स्टेककडे सगळे जात आहेत. तर आता बघायची गंमत जम्मत पुढे काय होते ते. ऑलरेडी डीफाय मध्ये भरपूर डझन्स अँड डझन्स ऑफ हॅक्स होऊन गेलेले आहेत. तरीही लोकांना कळत नाहीये की प्रूफ ऑफ स्टेक पेक्षा प्रूफ ऑफ वर्क जास्त महत्वाचं किंवा मग जास्त सिक्युअर आहे हे त्यांना कळत नाहीये. असो, एक्साइटमेंट आहे लोकांमध्ये, ती एक्साइटमेंट अशीच राहू द्या, अभ्यास होऊ द्या आणि त्यातून काही ना काही शिकायला मिळू द्या. तर आता यांच्या या आर्टिकलचं एवढंच म्हणणं आहे की ज्या क्रिप्टो करन्सीज किंवा ज्या ब्लॉकचेन्स प्रूफ थोडक्यात स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट्स किंवा डीफाय किंवा मग NFTs किंवा अशा डिसेंट्रलाइज्ड स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती काम करणाऱ्या ऍप्लिकेशन्स ला सपोर्ट करतात, त्याच ब्लॉकचेन्स किंवा मग त्याच क्रिप्टो करन्सीजची व्हॅल्यू सध्या स्ट्रॉंग आहे आणि तसंच पुढे सुद्धा होत राहील असं यांचं म्हणणं आहे. पण माझ्या मते असं नाहीये. त्यांचं असंही म्हणणं आहे की मोनेरो सारखी क्रिप्टो करन्सी किंवा झी कॅश सारखी क्रिप्टो करन्सी की ज्यांच्यामध्ये अनट्रेसेबल ट्रान्झॅक्शन्स किंवा मग अनॉनिमिटी थोडीफार दिलेली आहे, तर त्या हळूहळू मागे पडत चालल्या आहेत. कारण डीफाय मधून किंवा डेक्स मधून सुद्धा ते अचीव होत आहे असं त्यांचं म्हणणं आहे. पण आय डू नॉट ॲग्री विथ दिस आर्टिकल. माझं स्पष्टपणे मत आहे मोनेरोची व्हॅल्युएशन किंवा मोनेरोमध्ये काय किंमत आहे किंवा मग काय फॅसिलिटी तो देऊ शकतो हे शेवटी मोनेरोच देऊ शकतो. बिटकॉइन अजून तरी देऊ शकत नाहीये. सो फर्स्ट रँकची क्रिप्टो करन्सी जे करू शकत नाही ते जर तुमची 15-16व्या रँकची क्रिप्टो करन्सी करते तर कधी ना कधी तिचं व्हॅल्युएशन थोडंसं वाढून वर येईलच, बरोबर. तो 20व्या नंबरवरतून मे बी मोनेरो कधीतरी 18-17व्या नंबर पर्यंत येईल, बरोबर. सो त्याच्यामध्ये जी इनहेरंट व्हॅल्यू आहे, जी अनॉनिमिटी फीचर आहे, जी प्रायव्हसी फीचर आहे मोनेरो, झी कॅश आणि डॅश मध्ये, तर या गोष्टी काही ना काही इम्पॉर्टन्स ठेवतात आणि त्यांचं व्हॅल्युएशन वाढेल कधी ना कधी. तुम्ही नक्की पेशन्स ठेवा. जर तुम्ही विकत घेतले असतील तर विकत घेतले नसतील तर अभ्यास नक्की करा. पुढच्या बातमीकडे वळूया. बिटकॉइन इज प्लेइंग माइंड गेम्स ॲज इट्स प्राइस कॉइल्स इन टू अ टायटर रेंज. तर आता सध्या जे काही चालू आहे बिटकॉइन मध्ये ते लिटरली कन्फ्युजिंग आहे लोकांसाठी की मध्येच तो वाढतो, परत खाली होतोय, इथे आता खाली गेला नॉर्मल लेवलच्या, परत वर आला, इथे परत खाली आलेला आहे. तर इथे एक्सपेक्टेड जे काही मूव्ज आहेत त्या बिलकुल बिटकॉइन करत नाहीये. म्हणजे जेव्हा असं वाटतं की आता $53,000 आसपास पोहोचला, आता पटापट पुढे जाईल आणि $70,000-80,000 जाऊन दाखवतो की काय, असं वाटत असतं, तेव्हा तो अचानक क्रॅश होतो आणि $43,000 पर्यंत जातो पुन्हा एकदा. सो हे क्लिअरली कन्फ्युजिंग मुवमेंट्स आहेत. तुम्ही थोडंसं पेशन्स ठेवा. क्लिअर कट डायरेक्शन कळेल लवकरच आणि त्यानंतर तुम्ही काही ना काही डिसिजन घेऊन पुढे वळू शकता. जर तुम्ही ऑलरेडी घेतलेले असतील तर प्राइस कमी असताना विकायची घाई करू नका. शांतता ठेवा. अजूनही वेळ गेलेली नाहीये. भरपूर ग्रोथ पोटेन्शियल आहे अजूनही. तुम्हाला जर थोडंसं पेशन्स ठेवून नक्कीच काहीतरी जास्त फायदा होऊ शकतो असं माझं म्हणणं आहे. तुम्ही थोडंसं पेशन्स ठेवा आणि अभ्यास करत राहा मीन वाईल. जॉन सिना कॉल्स हिज ओन NFT सेल्स अ कॅटास्ट्रॉफिक फेल्युअर. तर जॉन सिना जे एक ऍक्टर आहेत आणि पूर्वी WWE चे स्टार होते, खूप मोठे प्लेअर होते, तर त्यांनी बरेचसे NFTs मध्यंतरी इश्यू केले होते आणि फक्त 37 त्यातले विकले गेले. सो त्यांनी स्वतःच्या तोंडाने कबूल केलेलं आहे की हे खूप मोठं फेल्युअर होतं त्यांच्यासाठी. आणि याच्यामधून हे कळतंय की NFTs कोणीही उठून NFTs इश्यू केले काहीतरी कारणासाठी तर ते विकले जातीलच असं नाहीये. सो थोडक्यात NFT कलेक्टर्स किंवा जे आर्ट कलेक्टर्स आहेत त्यांचे पण काही ना काही क्रायटेरियाज आहेत. सगळंच्या सगळं ते विकत घ्यायला बसलेले नाहीयेत. सो विचार करून तुम्ही या डोमेनमध्ये पावलं ठेवा, अभ्यास करा आणि मगच एंट्री मारा. असं एका मोठ्या पेज 3च्या माणसाला सुद्धा आता याच्यामधून शिकवण मिळालेली आहे. आपण पुढच्या बातमीकडे बोलूया. 3 स्टेट्स, अलेबामा, ठीक आहे, आणि प्लस त्याच्या आधीच्या कोणत्या होत्या, टेक्सास आणि न्यू जर्सी. या तिन्ही राज्यांनी ऍक्च्युली तिन्ही राज्यांचे जे सिक्युरिटी कमिशन आहेत त्यांनी क्लिअर कट डायरेक्टली केस टाकलेली आहे असं म्हणू शकतो सेल्सियसच्या अगेन्स्ट. तर सेल्सियस नेटवर्क जे आहे त्यांनी काहीतरी पर्सेंटेज अर्निंग देण्याचा प्लॅन सुरू केला होता आणि दॅट इज नॉट अलाउड अंडर एनी लॉ.
रादर नॉर्मल कंपन्यांना पर्सेंटेज देणं लोकांच्या इन्व्हेस्टमेंटवरती किंवा मग ॲसेट्सवरती हे अलाउड नसतं. हे फक्त बँकिंग आणि हे सगळं फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्सलाच फक्त अलाउड असतं. तो त्याच्यासाठी आता त्याच्या अगेन्स्ट 3 राज्यांमध्ये केस चालू होणार आहे. तो आय थिंक कधी ना कधी त्यांना ते प्रोडक्ट बंद करायला लागेल, काहीतरी फाईन्स असतील ते भरावे लागतील आणि रेग्युलराईज केल्यानंतर परत ते प्रोडक्ट सुरू होईल नाही होईल बघण्यासारखी गोष्ट आहे. बघू पुढे काय होतं ते. तर सेल्सिअसचे सीईओ जे आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की मला या लोकांना शिकवायचं आहे की नक्की आमचं प्रोडक्ट काय आहे, आम्ही काय करायची आमची इच्छा आहे आणि तुम्ही उगाचच त्याच्या अगेन्स्ट डायरेक्टली आमच्या अगेन्स्ट केस टाकून किंवा आम्हाला नोटिसेस पाठवून काही होणार नाहीये. या टाईपचे प्रोडक्ट्स येतच राहणार आहेत फ्युचरमध्ये असं त्यांचं म्हणणं आहे. ऑल द बेस्ट टू हिम. आय होप कधी ना कधी रेग्युलेटर्स आणि कधी ना कधी क्रिप्टो इंडस्ट्री आणि रेग्युलेटर्समध्ये काहीतरी कम्युनिकेशन स्टार्ट होईल आणि काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह पुढे होईल आणि आमच्यासारख्या नॉर्मल लोकांना काहीतरी फायदा होईल. बायडन ॲडमिनिस्ट्रेशन प्लॅन्स क्रिप्टोकरन्सी सँक्शन्स टू कॉम्बॅट रॅन्समवेअर. आता याचं काय डिस्क्रिप्शन द्यावं किंवा काय म्हणावं, हे दिस इज लाईक अ जोक. ओके, थोडक्यात जोक सारखं आहे. तर यांच्या सरकारचं असं म्हणणं आहे की आम्ही कुठल्या तरी प्रकारचे क्रिप्टोकरन्सीवरती सँक्शन्स लादणार आहोत जेणेकरून रॅन्समवेअर हा जो प्रकार आहे हा प्रकार थांबवला जाईल. तर आता रॅन्समवेअर हा प्रकार जर ते थांबवू शकत होते तर रॅन्समवेअर आधीच कुठे इन्स्टॉल झाले नसते, बरोबर. आणि असंही क्रिप्टोकरन्सीवरती तुम्ही काय सँक्शन्स लादणार आहात जेणेकरून समजा माझी कंपनी आहे XYZ प्रायव्हेट लिमिटेड आणि त्याचा डेटा जर कम्प्लिटली लॉक करून टाकलेला आहे या लोकांनी, हॅकर्सने, आणि ते मला प्रायव्हेटली कम्युनिकेट करतात की तुम्ही आम्हाला 10 बिटकॉइन द्या किंवा मग काहीतरी द्या आम्हाला XYZ क्रिप्टोकरन्सी, मोनेरो द्या, इथिरियम द्या, वॉट एव्हर. असं फक्त बिटकॉइनलाच नाव ठेवण्यात अर्थ नाही, कुठली क्रिप्टोकरन्सी ते मागू शकतात. किंवा आम्हाला $US द्या, आम्हाला 2 किलो सोनं द्या. त्यांचे डिमांड्स काही असू शकतात, बरोबर. त्यांना जे वापरायचं आहे पुढे जाऊन तेच ते मागणार आहेत. तर ती डिमांड आल्यानंतर गव्हर्नमेंट काय करणार आहे हा टोटली स्ट्रेंज मुद्दा आहे. आणि जर त्यांना XYZ टाईपची क्रिप्टोकरन्सी पाहिजे ABC क्वांटिटीमध्ये आणि ती मी त्यांना पाठवली तर हे जे म्हणतात की सँक्शन्स लादणार आहेत तर ते सँक्शन नक्की कोणावर लादणार आहेत. माझ्यावरती लादणार आहेत की जो ऑलरेडी प्रॉब्लेममध्ये आहे, की ते कुठल्या एक्सचेंजेसवरती लादणार आहेत की ज्यांचा इथे काहीच संबंध नाहीये. मला जर काही द्यायचंय तर मी कुठून तरी 3ऱ्या-4थ्या म्हणजे मी डेस्कवरतून घेऊन देऊ शकतो कुठल्या तरी, तर OTC म्हणतात त्याला. तर त्याला हे काय नक्की आळा घालणार आहेत हे यांनी क्लिअर करावं असं मला वाटतं. कारण आता सध्या तरी अशी कुठली टेक्नॉलॉजी नाहीये की जी क्रिप्टोकरन्सी ट्रान्झॅक्शन्सला थांबवू शकेल. आय होप यांनी अभ्यास केला असेल हे सगळं बोलण्याआधी. थोडक्यात काय की अशी कुठली टेक्नॉलॉजी अजून नाहीये की जी क्रिप्टोकरन्सी ट्रान्झॅक्शन्सला आयडेंटिफाय करून थांबवू शकेल. आयडेंटिफाय करू शकतील ट्रान्झॅक्शन्स हे सुद्धा खूप कठीण आहे, कारण डेटा शेवटी 1010 रादर एन्क्रिप्टेड डेटा असेल तर खरंच आयडेंटिफाय करणं कठीण असतं. आणि जे राउटिंग सिस्टीम्स आहेत ते सुद्धा क्रिप्टोकरन्सी ट्रान्झॅक्शन्सला वेगळं ट्रीटमेंट कसं काय देतील आणि हे लोक नक्की काय टेक्नॉलॉजी वापरून हे साध्य करणार आहेत ही खरंच बघण्यासारखी गोष्ट आहे. ऑल द बेस्ट टू द गव्हर्नमेंट की त्यांना खरंच अशी एखादी टेक्नॉलॉजी बनवू द्या की जी डिसेंट्रलाइज पीअर टू पीअर सिस्टीम्सला थांबवू शकेल. बघू काय करतात पुढे जाऊन ते. क्रिस्टीज टू सेल सम ऑफ द अर्लिएस्ट NFTs अँड ओनली फॉर ETH. तर ही न्यूज आपण आय थिंक 15 दिवसांपूर्वी दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरती कव्हर केलेली आहे. क्युरिओ कार्ड्स नावाचा प्रकार आहे आणि खूप जुने NFTs आहेत, हे आता विकणार आहेत. असो पुढच्या न्यूजकडे वळू, कारण ही आपण ऑलरेडी 15 दिवसांपूर्वी कव्हर केलेली न्यूज आहे दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरती. US ऑफिशियल्स ऍड इनसायडर ट्रेडिंग क्लेम्स टू बायनान्स इन्व्हेस्टिगेशन. तर बायनान्सचं ऑलरेडी इन्व्हेस्टिगेशन 2दा झालेलं आहे आणि 2 वेळा त्यांनी त्या इन्क्वायरीजला तोंड दिलेलं आहे. एकदा IRS म्हणजे जे त्यांच्याकडचं इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आहे IRS त्यांनी दिलेलं आहे, प्लस डिपार्टमेंट ऑफ जस्टिसला पण त्यांनी फेस केलं आहे आणि आता CFTC त्यांच्या मागे पडलेले आहेत. आणि CFTCने इनसायडर ट्रेडिंगचे क्लेम टाकलेले आहेत. म्हणजे यांना एखाद्या गोष्टीबद्दल माहिती होती आणि यांनी त्यांचा वापर करून स्वतःचं प्रॉफिट्स बुक केला. हे खूप टेन्शनवालं काम आहे इनसायडर ट्रेडिंगचं क्लेम. छोट्या मोठ्या कंपन्यांना सुद्धा प्रॉब्लेम होतात, तर ही मोठी कंपनी आहे बायनान्स. बघू पुढे काय होतं ते. बायनान्स प्रिपेअर्स चेंजेस टू वर्क विथ रेग्युलेटर्स वर्ल्ड वाईड. तर बायनान्स आता हळूहळू अशा दिशेने वाटचाल करतंय, अशा प्रकारचे स्टाफ निवडतंय की त्यांना रेग्युलेटर्स जे आहेत जगभरातले सगळ्यांची पद्धतशीरपणे बोलून, सगळ्यांची निगोशिएट करून त्यांचे रेग्युलेशन्स पार पाडून मग तिथे काम करता येईल. आणि याची सुरुवात त्यांनी ऑलरेडी केलेली आहे. त्यांनी युरोपूल म्हणजे जसं युरोपूल मधले एक व्हेटरन म्हणजे खूप जुन्या काळातले काम करणारे आहेत
त्यांना ऑडिट आणि इन्व्हेस्टिगेशन टीम मध्ये हायर केलेलं आहे. त्यांचं नाव आहे निल्स अँडरसन रॉइड आणि ते आता इन्व्हेस्टिगेशन करतील की कोणते कोणते इंडिव्हिज्युअल्स असे आहेत की ज्यांनी बायनान्समध्ये लॉग इन क्रिएट करून किंवा बायनान्स मधल्या अकाउंटमधून फ्रॉड्युलंट ऍक्टिव्हिटीज केलेल्या आहेत. सो हे एक क्लिअर कट सिग्नल आहे की आम्ही फ्रॉड्युलंट ऍक्टिव्हिटीजला थांबवण्याची आमची इच्छा आहे. आणि हे जे बजेट असेल यांचं हे काही खूप मोठं नसेल, पण याच्यामुळे त्यांची एक इमेज जी बिल्ड होते रेग्युलेटर्सच्या समोर की आम्ही तुमच्याबरोबर काम करायला तयार आहोत, ही चांगली इमेज आहे. आणि त्यांची जगातली सगळ्यात मोठं एक्सचेंज असल्यामुळे त्यांना हे करणं मोठी गोष्ट नाहीये, पण हे करायची इच्छा असणं सुद्धा मोठी गोष्ट असते आणि हे ते करतायत, चांगली गोष्ट आहे. ऑल द बेस्ट टू देम. पुढच्या बातमीकडे वळूया. बग टू गो पब्लिक नेक्स्ट मंथ आफ्टर एसीसी ओके पॅक प्लॅन्स. तर एसपीएससी म्हणजे एक नवीन टाईप, एका वेगळ्या टाईपचं लिस्टिंग असतं एक्सचेंजेसवरचं आणि त्या लिस्टिंग म्हणजे थोडक्यात ते लिस्टेड एका कंपनीशी डायरेक्टली टायअप करतात आणि पार्टनरशिप करतात, रादर मर्जर करतात. त्यामुळे दोघांचं मिळून एक नवीन व्हॅल्युएशन तयार होतं आणि एक नवीन शेअर लिस्ट होतो स्टॉक मार्केटला. तर त्या टाईपच्या लिस्टिंग मधून आता भग पब्लिक जाणार आहे. भग बऱ्याच दिवसांपासून भगचं चालू होतं की त्यांना पब्लिक जायचंय. ऑल द बेस्ट टू भग. आणि पुढच्या बातमीकडे येऊया. क्रिप्टो होल्डर्स सू ऍपल ओव्हर फेक वॉलेट ऍप स्कॅम. तर एक वॉलेट ऍप होती क्रिप्टो करन्सीजची ऍपलच्या ऍप स्टोअरवरती आणि त्याच्यामुळे बऱ्याच जणांचं काहीतरी नुकसान झालेलं आहे आणि त्यांनी क्लिअर कट सरळ त्यांनी कोर्ट केस केलेली आहे ऍपलच्या अगेन्स्ट. आता बघूया ऍपल काय रिस्पॉन्स देतंय ते. पुढच्या बातमीकडे बघूया. रिपल इज लुकिंग टू बिल्ड अ मार्केट मेकिंग प्लॅटफॉर्म फॉर XRP. तर ऑलरेडी रिपल प्रॉब्लेम मध्ये आहे. US मध्ये मल्टिपल प्रॉब्लेम झालेले आहेत. त्यांना त्यांच्या की टीम मेंबर्सच्या अगेन्स्ट मोठ्या केसेस केलेल्या होत्या की त्यांनी $1.3 बिलियन सिक्युरिटी फ्रॉड केलेला आहे वगैरे 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 वगैरे. तर तो फ्रॉड नव्हता, रादर त्यांनी सिक्युरिटी सेल केले होते परमिशन्स न घेता, रेग्युलेशनच्या थ्रू न जाता, असं त्यांचं म्हणणं होतं. तर ती गोष्ट साईड लाईनला लावत आता लंडन आणि सिंगापूरमध्ये रिपल मोठ्या टीम हायर करत आहे. आय थिंक 10 की 15 लोकांची टीम त्या हायर करतात आणि त्या आता त्यांचं मेन रिक्वायरमेंट आहे की चांगले ट्रेडिंग करणारे लोक त्यांना पाहिजेत, जेणेकरून ते स्वतःचा मार्केट मेकिंग प्लॅटफॉर्म बनवतील, त्याच्यामधून क्रिप्टो करन्सीजचं चांगलं ट्रेडिंग करून आर्बिट्राज करता येईल आणि प्रॉफिट्स बुक करता येतील. पुढच्या बातमीकडे वळूया. फिनटेक फर्म रिवोल्ट पेस फॉर डलास बेस्ड वर्क स्पेस विथ बिटकॉइन. तर वर्क नावाचं एक कॉमन ऑफिस स्पेसेसचा एक प्रकार आहे. खूप मोठी जायंट आहे वर्क सुद्धा. मध्यंतरी 1-2 वर्षापूर्वीपासून भरपूर प्रॉब्लेम्स मध्ये, रादर भरपूर लाईमलाईट मध्ये होती. त्यांचे सीईओने रिसेंटली रिझाईन पण केलं आहे. आय थिंक 1-1.5 वर्षापूर्वी खूप प्रॉब्लेम्स त्यांचे चालू होते आणि डबघाईला आली होती ती कंपनी. पण आता त्यांचं हे पहिलं असं डील झालंय की ज्याच्यामध्ये त्यांनी बिटकॉइन मध्ये पेमेंट ऍक्सेप्ट केलेलं आहे आणि त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावरती डायरेक्टली प्लेस केलेलं आहे हे की वी आर थ्रिल्ड टू बी पार्टनरिंग विथ रिवोल्ट ऍप टू प्रोव्हाइड अ न्यू होम फॉर देअर एम्प्लॉईज इन डलास while utilizing cryptocurrency in the process to power their new flexible work strategy. तर याच्यामधून एक क्लिअर कट कळतंय की वर्क आता बिटकॉइन पेमेंट्स ऍक्सेप्ट करायला तयार आहेत त्यांच्या ऑफिसेसला रेंटल देण्यासाठी आणि त्याच्या थ्रू मे बी त्यांना काहीतरी अट्रॅक्टिव्ह स्वतःची इमेज बनवता येईल आणि पटापट ग्रोथ देता येईल, ज्याच्यासाठी ते कधीपासून वाट बघतायत. बघू पुढे काय होतं ते. ऑल द बेस्ट टू वर्क. ऑल द बेस्ट टू रिवोल्ट ऑल्सो. लाओस ऑथरायझेस क्रिप्टोकरन्सी मायनिंग अँड ट्रेडिंग ऍक्टिव्हिटीज. तर लाओस म्हणजे कंबोडियाच्या बाजूला म्हणजे आपल्या एशियामधलाच देश आहे आणि त्यांनी आता क्रिप्टोकरन्सी मायनिंगला ऑथराईज केलेलं आहे आणि ट्रेडिंग ऍक्टिव्हिटीजला सुद्धा ऑथराईज केलेलं आहे. चांगली न्यूज आहे ही. आणखीन एका देशामध्ये प्रॉपरली क्रिप्टोकरन्सी वर्क करू शकतील आतापासून आणि आय थिंक जर त्या छोट्याशा देशामध्ये जर क्रिप्टोकरन्सी मायनिंग मोठ्या प्रमाणामध्ये व्हायला लागलं तर नक्कीच त्यांची इकॉनॉमी सुद्धा चांगली ग्रोथ देईल. पुढच्या बातमीकडे वळूया. Luno to reinstate deposit and withdrawal function for Nigerian clients denies user speculation. आता लुनो नावाचं एक आफ्रिकेमधलं मोठं एक्सचेंज आहे. ते आता नायजेरियामधल्या त्यांच्या कस्टमर्सला त्यांनी मेल पाठवलेला आहे की आम्ही नायजेरियामध्ये आता तुम्हाला ज्या सर्व्हिसेस मिळत नव्हत्या त्या परत द्यायला सुरुवात करतोय, म्हणजे डिपॉझिट आणि विड्रॉल्स. कशामधले? नायरामधले. तर आता नायरा ही नायजेरियामधली लोकल करन्सी आहे आणि ऑलरेडी सेंट्रल बँक ऑफ नायजेरियाने त्यांच्या सगळ्या बँकांना इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजेस, क्रिप्टोकरन्सी कंपन्यांना बँकिंग सर्व्हिसेस द्यायच्या नाहीत. सेम जस्ट लाईक भारतामध्ये झालं होतं. एप्रिल 2018 पासून मार्च 2020 पर्यंत आपल्याला बँकिंग सर्व्हिसेस मिळत नव्हत्या, आपल्याला नाही, एक्सचेंजेसला आणि क्रिप्टोकरन्सी कंपनीजला. तर तसंच तिथे आता चालू आहे. मग यांनी कसं काय असा ईमेल पाठवला की तुम्हाला आम्ही विड्रॉल्स आणि डिपॉझिट्स ऍक्टिव्हेट करून देतोय. सो लोकांनी असं म्हणायला सुरुवात केली होती की बहुधा यांना सेंट्रल बँक ऑफ नायजेरियाकडून काहीतरी खबर मिळाली असेल की पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही सुरू करतोय किंवा 2 आठवड्यात सुरू करतोय पुन्हा एकदा. जर तसं असेल
तर यांनी नाही सांगितलेलं आहे की आम्हाला ऑलरेडी म्हणजे आम्ही कम्युनिकेशनमध्ये नाही आहोत सेंट्रल बँक ऑफ नायजेरियाच्या आणि आम्हाला कोणी काही सांगितलेलं नाहीये. तर आय होप की तिकडे काहीतरी लवकरात लवकर सुरू होऊ द्या, जेणेकरून आफ्रिकेमधला जायंट आहे नायजेरिया, खूप ग्रोथ होते तिथे, तर क्रिप्टोमध्ये त्यांना एंट्री मिळाली तर आणखीन चांगली गोष्ट होईल. आता ही बघा इंटरेस्टिंग बातमी आहे. आफ्टर फेड मेंबर्स डिस्क्लोज $1 million स्टॉक ट्रेड्स, फेड्स पॉवेल इनिशिएट्स एथिक्स एन्क्वायरी. तर फेडरल रिझर्व्ह जे म्हणतो आपण, सेंट्रल बँक ऑफ म्हणजे जी सेंट्रल बँक आहे अमेरिकेची, तर तिथल्या काही मेंबर्स जे आहेत त्यांनी त्यांचे पर्सनल अकाउंट जेव्हा रिव्हील केले त्याच्यातून कळलं की त्यांना 2020 मध्ये मल्टिपल डील्स मधून मिलियन्स ऑफ डॉलर्सचे प्रॉफिट झालेले आहेत. आणि याची आता एन्क्वायरी इथले जे जेरोमी पॉवेल आहेत सध्याचे फेडरल रिझर्व्हचे चेअरमन, त्यांनी आता इश्यू केलेला आहे की तुम्ही आता याची एन्क्वायरी करा. आणि मला नाही वाटत की या एन्क्वायरीमध्ये काही सापडेल किंवा त्याच्यामधून काही होणार आहे, कारण शेवटी सेंट्रल बँकिंग सिस्टीम आहे, ते त्यांच्या मित्रांबरोबर खेळत राहणार, रिलेटिव्ह बरोबर खेळत राहणार, मोठ्या बँका छोट्या बँकांना विकत घेणार, छोट्या बँका मोठ्या बँकांबरोबर काम करणार, आणि त्याच्यामध्ये ओळखीच्या लोकांना काही ना काही प्रॉफिट्स होतील असे सगळे डील्स त्यांचे होतच असतात. असो, आपण याच नोटवरती आपण आता आजचा एपिसोड संपवूया. त्याच्या आधी मी फक्त एकदा काय करणार आहे की coinmarketcap.com ला जाऊन त्याला मी रिफ्रेश करतो आणि तुम्हाला सांगतो की 18 सप्टेंबर 2021 ला रात्री 7:36 बिटकॉइन होता $48,459. मी श्रीकांत कुलकर्णी तुमचा निरोप घेतो आजच्या एपिसोडमधून. उद्याच्या एपिसोडमध्ये आपण नक्की भेटूया आणि क्रिप्टोकरन्सी जगतातल्या सगळ्या घडामोडी चेक करूया आणि मार्केट अपडेट सुद्धा बघूया. तोपर्यंत बाय द टिप्स अँड ऑर्डर. बाय गाईज.